हाय, हॅलो, कशा आहात तुम्ही सर्व? तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझ्या स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मी आज तुमच्यासोबत हे इझी असं आपण पोटली बटन्स जे आहेत ते कशाप्रकारे बनवायचे ते मी तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने शेअर करणार आहे. तर चला मग आपल्याला त्यासाठी काय काय लागणार आहे ते पाहूया. तर आपल्याला हे बनवण्यासाठी थर्मलचे ते जे बॉल्स असतात ना त्याची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरीच बनवू शकता. तर चला मग तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही विकूसुद्धा शकता. तर हे डझनवर विकतात किंवा मग तुम्ही 100 असे विकू शकता 15 म्हणून. तर तुम्हाला जर मिशोवर चॅनल वगैरे ओपन करायचं असेल, कसं ओपन करायचा ते जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी त्याचीसुद्धा माहिती तुमच्यासोबत शेअर करेन. आणि मी हे मिशोवर जे आहे ते सेल करते. खूप छान याच्यातून कमाईसुद्धा होते. तर तुम्हालासुद्धा अशा प्रकारे कमाई करायची असेल तर मला नक्कीच सांगा. तर आता मी हे ब्लाऊजसाठी इथे बनवत आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला कातर, रीळ आणि कपडा पाहिजे आहे. फॅब्रिक जे आपण वेगळ्या वेगळ्या कलरचे सुद्धा बनवू शकतात. तर आणि त्यासाठी मी तुम्हाला आणखीन एक वस्तू आहे जी तुम्हाला गरजेचे आहे. तर तुम्हाला तसे बॉल्स वगैरे बनवायची काहीही आणण्याची विकत गरज नाही आहे. तर मिशोवर किंवा फ्लिपकार्टवर सुद्धा तुम्ही यात सेल करू शकता किंवा मग तुमच्या आजूबाजूला कुणी जर स्टिचिंगचं काम करत असेल ब्लाऊजचं तर तुम्ही त्यांनासुद्धा विक्री करू शकता. किंवा मग तुम्हीच जर स्वतः ब्लाऊज शिवत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला युजफुल होणार आहे ट्रिक. तर त्याच्यासाठी बघू शकता. आता मी ते फॅब्रिक जे आहे ना आपलं एक्स्ट्राचं उरलेलं जे असतो आपल्या ब्लाऊज शिवल्याच्या त्याच्यामध्ये, आणि जर तुम्ही शिवतसुद्धा नसताल तर तुम्ही एक खराब कपडा वगैरे घेऊ शकता किंवा मग नवीन एक फॅब्रिक घेऊ शकता. तर त्याला असं छोट्या छोट्या पीसमध्ये कट करायचं आहे. मी दाखवते त्या प्रकारे आणि पुढं तुम्हाला सांगते सुद्धा त्याचा कशा प्रकारे उपयोग करायचा आहे. आणि आपल्याला यूट्यूबला सुद्धा तुम्ही म्हणजे चॅनल बनवून नंतर ह्याला सेल करू शकता. तुमचे सबस्क्रायबर वगैरे झाल्याच्यानंतर तुम्ही त्यांनासुद्धा ह्या सेल करू शकतात किंवा मग आजूबाजूलासुद्धा तुम्ही विकू शकता. म्हणजे तुम्ही एखाद्या मोठ्या दुकान वगैरे असतं ना अशा शॉपिंग करण्यासाठी तर तिथेसुद्धा तुम्ही देऊ शकतात. तिथेसुद्धा सेल करू शकता पॉकेटमध्ये. आणि छोटं बाळसुद्धा हे इझिली बनवू शकतं. तर तुम्हाला तर अजिबात म्हणजे काहीच अडचण येणार नाही. हे बनवण्यासाठी खूप इझी असं जाणार आहे तुम्हाला आणि खूप छानसुद्धा आहे. आणि ते सुद्धा छोटे मोठे आपल्याला बनवता येत नाहीत, ते बलून्स तसेच लागतात. पण याने तुम्ही छोटे मोठेसुद्धा बनवू शकता. तुम्हाला जसे पाहिजे आहेत तसे बनवू शकतात. तर बघू शकता आता इथे कपडा घेतलेला आहे, त्यामध्ये छोटे छोटे पीस कट केले आहेत आणि त्यामध्ये भरायचे आहेत. आणि मी दाखवते त्या प्रकारे. आणि असं फोल्ड करून आपल्याला त्याला दोरा गुंडाळून घ्यायचा आहे. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला समजेल. असं थोडंसं बघून न स्किप करता बघा, मग तुमच्या लक्षात येईल पूर्णपणे. आता हे सेल करताना एका पॉकेटमध्ये तुम्हाला भरायचे आहेत 100 किंवा मग 50 असं सुद्धा विकू शकता तुम्ही. किंवा मग कोणाला कमी प्राईजमध्ये कमी किमतीत पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी थोडेच असं सुद्धा विकू शकता. म्हणजे तुम्हाला जसं परवडेल तसं किंवा तुम्हाला जसं मेहनत आहे तशा प्रकारे हे तुम्ही विकू शकता. तर आता बघू शकता इथे मी हे राऊंड करून घेत आहे, याला गुंडाळून घेत आहे. तर अशा प्रकारे आणि सर्व झाल्याच्यानंतरसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. अगोदरसुद्धा तुम्ही बघू शकता. आता मी बनवत आहे त्याच प्रकारे कशा प्रकारे झालेले आहेत. तर आणि खूप छान असा हा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता. खूप जास्त म्हणजे याला काहीच खर्च येणार नाही आहे, एकदम फ्रीमध्ये. कारण की फॅब्रिकला लई तुम्हाला एखादा ब्लाऊज पीस घेण्यासाठी 40 ते 50 रुपये लागतात. आणि त्याच्यामध्ये भरण्यासाठी कपडा तर तुमच्याकडं घरामध्ये पडलेलीच असतात. तर ते कपड्याचं तुम्ही यूज करू शकतात. आणि असे कलरफुल हे जे आहेत बटन्स ते बनवू शकता. तर माझं बाळसुद्धा मला खूप जास्त हेल्प करतं, अशा प्रकारे भरून देतो आणि मी ते बनवत असते. तर आपल्या बाळाची सुद्धा हेल्प असेल म्हणजेच आपल्याला कशाच अडचण येणार नाही समजा. तर बघू शकता आता मी इथे तुम्हाला दुसरंसुद्धा करून दाखवणार आहे. आणि अशाच प्रकारे मी सुंदर असे बनवत असते. जर तुम्हाला सुद्धा हे घ्यायचे असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा, मी तुम्हाला माझा नंबर देईल आणि मग नंतर तुम्ही माझ्याकडून हे ऑर्डर करू शकतात. तर बघू शकता अशा प्रकारे मी इथं करून घेत आहे.
सर्व झाल्याच्यानंतर तुम्हाला कळेल किती छान झालेले आहेत. आणि मोठे बारीक तुम्ही जसं तुम्हाला हवे आहेत तशा प्रकारे करू शकतात. मी इथे तुम्हाला सर्व प्रकारचे थोडे छोटे मोठे करून दाखवत आहे. त्यासाठी फक्त आपल्याला भरते वेळेस थोडंसं जास्त भरायचं आहे. मोठं करायचं असल्यास आणि कमी करायचं असल्यास थोडंसं भरायचं आहे. दुसरं काहीसुद्धा अवघड नाही आहे यामध्ये. तर आता मी इथे दाखवत आहे तुम्हाला. सर्व झाल्याच्या नंतर इतकं छान दिसतात ना ते, आणि लावल्याच्या नंतर सुद्धा ब्लाऊजला खूप छान असं बसतात व्यवस्थित. आणि म्हणजे खास करून तर तुम्हाला यामध्ये पैसे वगैरे काहीच हे करायचे नाही. तुम्ही सर्व काही सोप्या पद्धतीने आणि कमी किमतीत बनवू शकतात. आता हे मी सर्व प्रकारचे बनवून घेतलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता. आणि हे ब्ल्यूमध्ये किती छान दिसत आहेत. तर तुम्हालासुद्धा कसे वाटले ते सुद्धा नक्की सांगा. तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर मला नक्कीच मेसेज करा. आणि हे पोटली बटन्स तुम्हाला आवडले का नाही ते सुद्धा नक्की सांगा. तर चला मग आजच्यासाठी एवढंच होतं. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ब्लाऊजला बसवलेले दाखवणार आहे. तर उद्याचा सुद्धा व्हिडिओ नक्कीच पहा. आणि आजचा कसा वाटला ते कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.